राधे राधे, गुड मॉर्निंग. तर आज इथे मी बनवणार आहे सुरणची भाजी. नेमकाच आता श्रावण महिना देखील सुरू झालेला आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आता नॉनव्हेज बंद. जे नॉनव्हेज खातात त्यांची तर अगदी तारंबळच उडलेली असणार. पण या भाजीमुळे नॉनव्हेजची आठवण देखील येणार नाही, इतकी चविष्ट ही भाजी बनत असते. तर पाहूया आपण ही भाजी कशी करायची आहे. तर त्याकरिता मी इथे सुरण कुकरमध्ये टाकून त्याच्यात 2 शिट्ट्या करून घेणार आहे. त्यासोबतच मी इथे भोपळा देखील वापरलेला आहे, तो अगदी ऑप्शनल आहे. आता ही भाजी शिजते तोपर्यंत मी इथे थोड्याशा तेलामध्ये खोबरं आणि लसूण याची पावडर करून घेतलेली आहे, पाणी नाही टाकलेलं. तोपर्यंत आपण त्याच फ्राय पॅनमध्ये कांदा, टमाटा आणि मिरची हे देखील छान परतून घेऊयात. कांदा, टमाटा, मिरची याचा अगदी रंग बदलूस तोपर्यंत हे पहा, अगदी असं होऊस तोपर्यंत छान परतून घ्या आणि थंड झाल्यावर पुन्हा त्याच मिक्सरमध्ये टाका आणि छान पेस्ट तयार करून घ्या. इथे आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे आणि सुरण देखील छान तयार झालेलं आहे. शिजून झालेलं आहे अगदी छान. आता आपण इथे करूया फोडणीची तयारी. त्याकरिता मी एका कढईमध्ये 3 पळी तेल घेऊन त्यामध्ये जिरे आणि हिंगची फोडणी दिलेली आहे व आपण तयार वाटण जे केलेलं आहे ते टाकलेलं आहे. आता हे वाटण अगदी छान परतून घेऊया मीडियम गॅसवर. मसाला खाली लागू नये त्याकरिता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत आहे आणि मसाला परतून घेत आहे. आता त्यासोबतच आपल्या घरामध्ये जे पावडर मसाले आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. आता याच्यामध्ये मी हळद, कांदा मसाला, लाल मिरची, धने पावडर आणि करी पावडर हे टाकलेलं आहे. त्यासोबतच मीठ देखील टाकून घ्या. मसाले इथे करपू नये त्यामुळे मी इथं पुन्हा थोडंसं पाणी ॲड करत आहे आणि मसाले परतून घेत आहे. इथे आता मसाला देखील आपला छान परतून झालेला आहे आणि सुरण देखील आता शिजलेला आहे. तर आपण सुरण याच्यामध्ये ॲड करूया आणि भोपळा देखील. सुरुवातीला देखील आपण मीठ थोडंसं टाकलेलंच होतं. आता इथे देखील आपण चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करूया आणि 2 ते 3 मिनिट झाकून ठेवूया. 2 ते 3 मिनिटानंतर आपली ही भाजी अगदी छान रस्सेदार भाजी तयार असणार आहे. या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी हे मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे ही आपल्या आरोग्यासाठी देखील लाभकारी आहे. तर चला, तयार झाली आहे आपली ही भाजी. आवडली असल्यास नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.